हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मैत्रिणींना. कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही खूप छान असाल. सकाळी सकाळीच आज व्हिडिओला स्टार्ट केलंय. हे बघा माझे डोळे इतके सुजलेत ना की रात्री मला झोपच नाही आली लवकर. ते मोबाईल व्हिडिओ एडिटिंगला त्याला टाइम होतो आणि मग सकाळी उठायला पण खूप जास्त लेट होऊन जातो. आता उठले, अजून ब्रश पण नाही केलेला. 9 वाजले तर आता पहिलं तर नाही का दूध मागवले. आता दूध येईल, चहा वगैरे करायचा आणि हे सगळं काम बाजूला. पहिले अजून एडिटिंग करायची. एक प्रमोशनचा व्हिडिओ आहे तो द्यायचा आहे त्यांना मला आज. मी आता ब्रश वगैरे करून घेते, तोपर्यंत मग माझी ऑर्डर येऊन जाते. मग खाली जावं लागेल ऑर्डर घ्यायला. झोपेतून उठले आता, इतके अवतर आहे. चला मी ब्रश वगैरे करते. आता ब्रश वगैरे झालाय. पण माझा किचन वाटा दाखवते मी. रात्री झोपायच्या पहिले मी पूर्ण किचन वाटा क्लीन करून झोपते, म्हणजे सकाळी उठल्यानंतर अशी फ्रेश मॉर्निंग होईल माझी. हे बघा, ट्रायपॉड तर किचन वाट्यावरच पडलेला असतो कारण सारखं कंटिन्यू काही नाही का तर मिनी ब्लॉगसाठी मला शूट करावं लागतं. म्हणून हे बघा किती क्लीन आहे माझं किचन. आणि हॉल पण पूर्ण क्लीन असतो. पूर्ण रात्री सगळं क्लीन करते आणि तेव्हा झोपते. आता तुम्हाला मी दाखवते. मी सगळं सामान जो मार्ट मधूनच मागवते, कारण आम्ही जिथं राहतो ना तिथून मार्केट खूप जास्त दूर आहे. यायला जायला अजिबात परवडत नाही. सामान मागवायचे 2 फायदे होते. एक तर नाही का डस्टबिनसाठी कॅरी बॅग घ्यायची गरज पडत नाही, मी त्याचाच यूज करते. आणि सामान पण येऊन जातं तेवढ्याच प्राईसमध्ये. मग उगाच काही जाणं येणं, आणि ऊन एवढं बाहेर पडतं बाहेर ना की जायची अजिबात इच्छा होत नाही बाहेर. हे बघा, सगळं सामान वगैरे व्यवस्थित लावून दिलं. नंतर मग चहा वगैरे करायला घेतला. चहा उकळत होता माझा, तोपर्यंत मग भांडे पण लावून घेतले. कारण किचन वाटा खूप जास्त छोटा आहे, त्याच्यामुळे भांड्याची जाळी ना किचन वाट्यावर ठेवून स्वयंपाक करता येत नाही. त्याच्यामुळे पहिले तर भांडे वगैरे लावून घेतले आणि मग नंतर स्वयंपाकाला लागून गेले. चला आता जेवायला. दुपारचे 2 वाजलेत आणि आता आम्ही जेवण करायला बसलो. आज जेवण आहे ते अंड्याची भाजी आहे मस्तपैकी, आणि कांदा वगैरे घेतलेला आहे. चला आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. जेवण करून लगेच भांडे घासून घेतल्यानंतर खूप कंटाळा येतो. हाय फ्रेंड्स, व्हिडिओ बनवण्याचं कारण काय सांगू तुम्हाला? मी एक गोष्ट दाखवते, थांबा. लाडू शांत बसा, लय मार खायची ना. लाडूने आणि त्याच्या पप्पाने काय केलं ना घरात तुम्हाला ते दाखवते मी. 2 मिनिटं. हे बघा, हा पहिला राडा, इथून राडा सुरू केलाय. खेळण्याची जागा ही आमची बघा. बेडरूम म्हणजे ना लाडूची सगळी खेळण्याचीच रूम झाली आता. हे बघा, तुझा हात बघू, तुझा हात बघू, पाय बघू. हे बघा हात पाय. आता हे पुसून घ्यावं लागेल मला. हे बघ, हे बघ, हे बघ, दाखव हात, हात दाखव. आणि तुझ्यासोबत कोण होतं घाण करायला अजून? हा, तुझ्यासोबत ड्रॉइंग करायला कोण कोण होतं? कोणी कोणी ड्रॉइंग केली? पण ड्रॉइंग करायला कोण कोण होतं तुला सोबत? पप्पा. इकडे बघ, इकडे बघून सांग. फ्रेंड्स, कोणी कोणी ड्रॉइंग केली? मी आणि पप्पा. हा बघ, आता पप्पा कसे खोटं बोलतात बघू आपण. हा, कुठे आहे तुम्ही? आणि इकडे बघ, हे आज नाही का लाडूने लिमिट क्रॉस केली पूर्ण, नाही का खेळण्या सांडायची. डॉक्टर किट, इकडा पसारा, आमचं टेन हाऊस. हे बघा पसारा. हे मला कधी आवरायचं? हा चोर बघा, चोर बघा, हा चोर. लाडू कोण होतं? पप्पा होते सोबत. आणि सगळा राडा करण्यामध्ये नाही का ह्या माणसाचा पण हात आहे. 50% ह्या माणसाचा हात आहे. क्वालिटी हा, असे व्हिडिओ नागते जोमत मार. काय नाक बेलची हो लव्ह स्टोरी. हा, हम काले हो तो क्या हुआ दिलवाले हैं. तिकडे बस. हसून हसून कुठं काढायला. मी अजिबात व्हिडिओ एडिट करणार नाहीये. मी असं आहे तसंच व्हिडिओ टाकणार.
मार मार मार, म्हणजे मार, मम्मी. तर ह्यांनी केलाय आणि मला मारायचा काय संबंध आहे? जा. तू होता ना ड्रॉइंग काढायला हा. होतात ना तुम्ही दोघं पण? आता. लाडू बघ ना, तू बघ ना. डोरेमॉन बनवून दे चल. लाडू कॅमेरा सांग, इकडे. कॅमेरा दाखवता. हे बघा डोरेमॉन लाडू. मला काम लाडू करायचं. ए लाडू इकडे बघ. लाडू असं कर असं कर. लाल जा. हा आता पप्पाची बारी बोल. लाडू असं कर. पप्पाची बारी बरोबर आहे पप्पाची लाडू बारी. असं कर. त्या हात असं. नको करू लाडू जास्त खाणं होते नको नको. बाय माझं लेकरू. कोणी बनवला बाय डोरेमॉन? का कोणी? काय मारणार? हा मार. हे सगळे कांड करून हा मनुष्य आता सटकून चाललाय बर का. क्लीन करावं लागेल म्हणून आता हे सगळं मी क्लीन करते आणि मग तुम्हाला भेटते. तुम्ही व्हिडिओ तोपर्यंत कंटिन्यू करा. रात्री ना ते निघाले होते आणि तेव्हा मला आठवलं की कचरा राहिला टाकायचा. त्यांना बोललं मी घेऊन जा, पण ते मुळे नाही थोडीशी चक्कर राहिली तर चालते, पण आज तूच चल माझ्यासोबत. मग आम्ही दोघं जण पण गेलो आणि लाडू पण होता आमच्या सोबत. कचरा वगैरे टाकून आलो. चला मस्त घर वगैरे क्लीन करून घेतलं. आता मला संध्याकाळचे 10 वाजलेत पूर्ण रेडी व्हायला. हे बघा दिसतंय लाईट बंद केली मी. लाडू झोपून गेलाय. सगळं झाडून पुसून घ्यायला पूर्ण सगळं क्लीन करून ठेवलं. तिकडं पण बघा सगळ्यावर पसारा आवरून घेतला. हे बघा आणि इकडं बघा हा सुद्धा सगळं क्लीन वगैरे करून घेतलं. आता लाडू झोपलाय. लाडूचे पप्पा पण ड्युटीला निघून गेले. चला मी व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.